रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 46व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण रमणभाई यांच्या घरापासून सुरुवात करत आहोत. काल आपण या ठिकाणी त्यांच्या विनंतीवरून विश्रांतीसाठी थांबलो होतो. पुढे आपण आठा या मार्गे डांबरी रोडने प्रवास करणार आहोत. आता सकाळचे 7 वाजलेले आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा रमणभाईंचा पूर्ण परिवार आहे जो परिक्रमावासींची सेवा करतोय. याच वर्षापासून त्यांनी सेवा चालू केलेली आहे. आपल्याला जे रोशन पिंपळे साहेबांनी परिक्रमावासींच्या सेवेसाठी पाठवलेले जे पैसे होते ते आपण शूलपाणीतल्या या आश्रमामध्ये 1001 रुपये त्यातले दिलेले आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्यांचं मनपूर्वक आभार. ठीक है. और ये दो जो बच्चे हैं ना, ये 2 बच्चे पूरे रास्ते में मार्गदर्शन करने के लिए क्या लगाते हो आप? कपड़ा लगाते हो ना? कपड़ा हाँ, सफेद चिंदी लगाते हैं क्योंकि परिक्रमावासियों को रास्ता पता चल जाए. ये भी सेवक है नर्मदा माता के. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणून आपण आता निघालोय. 7:15 वाजलेले आहेत सकाळचे. यांच्या घराच्या शेजारी खेटून या ठिकाणी जो मार्ग आहे या मार्गाने आपल्याला जायचंय. या ठिकाणी घर आहे ज्या ठिकाणी आपण विश्रांती केली होती आणि त्याच्या शेजारी खेटूनच जो मार्ग आहे त्याने आपण मार्गस्थ होतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी 2 मार्ग आहेत. त्यातल्या डाव्या मार्गाने जायचंय. हे जी मुलं होती रमणभाईंची त्या मुलांनी सगळ्या मार्गावरती या रिबिन लावलेल्या आहेत पांढऱ्या कलरच्या. त्या रिबिनच्या साह्याने आपण पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या समोरच्या मार्गाने आपण थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तो आपल्याला कालचा नाला लागलेला आहे. तो नाला आपण पार करून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपण उजव्या बाजूला या कच्च्या सिमेंटच्या रस्त्याने मार्गस्थ झालोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण अर्धा किलोमीटर झाल्यानंतर आपण इथपर्यंत पोहोचलो या घरापर्यंत. इथं पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत, एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला. तर आता यातल्या कुठल्या रस्त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय? यातल्या आपल्याला डाव्या बाजूच्या रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजवीकडे वळाल्यानंतर एक चढ चढून आलोय आपण आणि पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत, एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला. तर आता इथून कुठल्या रस्त्याने जायचं ते आपण बघूयात. इथं आपल्याला कोणत्याच खुणा दिसत नाहीयेत, तर आपल्याला कोणीतरी येण्याची वाट बघावी लागेल. तर आपल्याला या डाव्या बाजूच्या मार्गाने सरळ जायचंय. डाव्या बाजूला एक पगदंडी पण आहे, त्या पगदंडीने जायचं नाहीये. डाव्या बाजूचा सरळचा जो मार्ग आहे त्या सरळ मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लगेच थोडं पुढे आल्यानंतर बघा एक या घराकडे जाणारा मार्ग आहे, त्यांनी वरती जायचं नाहीये, तर या खालच्या मार्गाने सरळ जायचंय. आताशी आपण ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो तिथून 1.5 किलोमीटर झालंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या घरांपासून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा आता जंगलातला पगदंडी मार्ग आहे. थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आडवा रस्ता लागलेला आहे डाव्या आणि उजव्या बाजूचा. तर आता आपण या ठिकाणी काही खूण आहे का ते बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे सद्गुरुस्थ आपल्याला आले रस्ता दाखवण्यासाठी. तर या ठिकाणी आपण उजव्या बाजूला न जाता या डाव्या बाजूच्या सरळ मार्गाने जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर या डाव्या बाजूला आपण वळाल्यानंतर अशा प्रकारची 2 घरं आहेत आणि समोर 2 टेकड्या दिसतात. त्या टेकड्यांच्या मधून जो पगदंडी मार्ग आहे त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा 2 टेकड्यांच्या मधून मार्ग आहे. त्या 2 टेकड्यांच्या मधून जो मार्ग येतोय त्यांनी पुढे आल्यानंतर बघा अशा प्रकारचं एक घर आहे. त्या घराच्या शेजारून एक पगदंडी मार्ग आहे. त्या पगदंडी मार्गाने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पगदंडी मार्ग आहे. या पगदंडी मार्गाने आपण पुढे आल्यानंतर बघा 2 बाजूला परत रस्ते जातात. एक जातोय डाव्या बाजूला, एक उजव्या बाजूला. तर त्यातल्या उजव्या बाजूच्या पगदंडीने आपल्याला खाली आता ही जी दरी दिसते या दरीकडे मार्गस्थ व्हायचंय. उताराचा रस्ता आहे, एकदम सावकाश यायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने आपण खाली उतरतोय आणि पलीकडे एक पगदंडी मार्ग दिसतोय बघा. त्या पगदंडी मार्गाने आपल्याला वरती जायचंय परत पलीकडल्या टेकडीवरती. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण उतरत खाली आलोय. इथे एक विहीर आहे आणि जर विहिरीकडे पाठ करून उभं राहिलो आपण
तर बघा 2 पगदंडी मार्ग जाता येते, त्यातल्या आपल्याला डाव्या पगदंडी मार्गाने टेकडीवरती जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा मार्ग आहे हा. हा मार्ग नाहीये, हा काढलेला मार्ग आहे परिक्रमावासींसाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथपर्यंत आल्यानंतर बघा या ठिकाणी एक मातीचा ढीग आहे, तो राहील असं माहित नाही. आणि या ढिगाच्या शेजारून खाली एक पगदंडी मार्ग आहे आणि समोर बघा एका झाडाला पांढरे रिबीन लावलेली दिसते, याचा अर्थ आपल्याला त्या दिशेकडे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर अजिबात मार्ग नाहीये. आपण या जंगलातून, तिथं बहुतेक पाणी प्रवाहित असतं पावसाळ्यामध्ये, त्यातून आपण आलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. या ठिकाणी आलोय पुढे आपण. इथं एक आपल्याला पांढरी रिबीन दिसतीये, त्या मार्गाने आपण चाललोय. आता पुढं काय ते अजून माहित नाही आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता बघा आपल्याला ही टेकडी आहे, ही टेकडी चढून वरती जायचंय. 2 पगदंडी दिसतात या ठिकाणी. या दोन्ही पगदंड्या एकाच ठिकाणी जाणाऱ्या असतील. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा तीव्र चढाचा मार्ग आहे वरती येण्यासाठी. आणि पगदंडी सुद्धा नाहीये, दगडातून मार्ग शोधत शोधत आपल्याला वरती जावं लागतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पण हा जवळचा मार्ग आहे, त्यामुळे आपण या ठिकाणाहून चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे ही पाठीमागे दिसणारी दरी आपण पूर्ण चढून आलोय वरती टेकडीवरती. आणि पुढे बघा आता ही टेकडी आपल्याला उतरून जायचंय खाली. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पहाडीवरून उतरायचा मार्ग पण कसा आहे बघा, पूर्ण पक्की पगदंडी नाहीये आणि तीव्र उताराचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किती सुंदर दृश्य आहे बघा या ठिकाणी, शूलपाणीच्या पहाडीतलं आणि जंगलातलं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण पाठीमागचा जो पहाड चढलो होतो तो उतरून खाली आलोय. आणि खाली आल्यानंतर आपल्याला एक ओढा लागलेला आहे, त्या ओढ्याला उजव्या बाजूला ठेवायचंय आपल्या, आणि त्याच्या कडेकडेने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. बघा हा अशा प्रकारचा ओढा आहे, याला उजव्या बाजूला ठेवलाय आपण, आणि त्याच्या शेजारी जी पगदंडी आहे त्या पगदंडीने चालत चाललोय. 2-3 पगदंडी आहेत या ठिकाणी, कोणत्याही पगदंडीने येऊ शकता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उतरून पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा 2 मार्ग आहेत. एक उजव्या बाजूला पगदंडी गेलेली आहे आणि डाव्या बाजूलाही मार्ग आहे. कदाचित दोन्ही मार्ग जात असतील. आपण या मोठ्या मार्गाने सरळ जाऊन बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा टेकडीच्या शेजारून जो मोठा पगदंडी मार्ग आहे त्याने आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोर बघा एक घर आहे या जंगलामध्ये. जंगलामध्ये हे एकटंच घर आपल्याला दिसतंय आणि ते घर आपल्या उजव्या बाजूला लांब राहतंय, साधारण 200-300 फूट आपल्यापासून. आणि आपण या मार्गाने चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या जंगलातल्या मार्गाने, पहाडीच्या मार्गाने येण्याचा आनंद वेगळाच आहे. पण पहाडी थोडीशी अवघड आहे, कठीण आहे. दक्षता घेऊन आपल्याला चढावी लागते, उतरावी लागते, कारण घसरडा मार्ग असतो. त्याच्यामुळं ज्यांचे पाय दुखत असतील किंवा गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम असेल, चालायला त्रास होत असेल, त्यांनी या मार्गाने न येता जो लांबचा मार्ग आहे त्या मार्गाने जावं ही विनंती आहे. बाकी जर तुम्हाला काही त्रास नसेल आणि वाटत असेल तुम्हाला की पहाडी आपण सहज चढू शकतो, सहज उतरू शकतो, तर बिंदास या, काही प्रॉब्लेम नाहीये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बऱ्याच ठिकाणी ज्या रिबीन आहेत त्या लावलेल्या रिबीन दिसत नाहीत आपल्याला, पण कोणी ना कोणीतरी आपल्याला मार्ग दाखवणारं भेटून जातं. आणि दिशा लक्षात ठेवायची आणि दिशेप्रमाणे थोडंसं वाटचाल केली तर आपण बरोबर जातोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी पुन्हा एक विहीर लागलेली आपल्याला आणि एक नाला पण लागलेला आहे आणि त्याच्या शेजारून आपण मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण रमणभाईंच्या घरी विश्रांतीसाठी थांबलो होतो. त्या ठिकाणी आलेले काही अनुभव तुम्हाला सांगतो. काय होतं, आपण एखाद्या गृहस्थाच्या घरी ज्यावेळेस विश्रांतीसाठी थांबतो त्यावेळेस आपण त्या गृहस्थाचाही थोडासा विचार करायला पाहिजे.
13 ते 14 परिक्रमावासी त्या ठिकाणी होते आणि प्रत्येक जण त्याची वेगवेगळी डिमांड देत होता. म्हणजे मला हे पाहिजे, हे असेल तर चांगलंय, ते असेल तर चांगलंय. कोणाला तंबाखू पाहिजे, कोणाला सिगरेट पाहिजे, कोणाला बिडी पाहिजे, तर कोणाला भुईमुगाच्या शेंगा पाहिजेत, तर कोणाला चायपत्ती पाहिजे, तर कोणाला म्हणजे प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत आणि या प्रत्येकाच्या गरजा जर त्या गृहस्थांनी पुरवायच्या म्हटल्या तर कसं होणार ना. त्याच्यामुळं जे भेटल त्याच्यामध्ये आनंद मानून त्या ठिकाणी राहायला आपण शिकलं पाहिजे. कारण तुम्ही ज्यावेळेस एखादी डिमांड करता म्हणजे कुठली मागणी करता त्यावेळेस तुम्ही चालून चालून जेवढं पुण्य कमवलंय ते पुण्य तुमचं क्षीण होतं त्या ठिकाणी. त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं की परिक्रमेमध्ये ज्यावेळेस आपण आहोत त्यावेळेस आपण कोणतीही डिमांड न करता जे मिळेल जसं मिळेल त्या पद्धतीने आपण ते स्वीकारत पुढे मार्गस्थ व्हायला पाहिजे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट असते की त्या घरामध्ये राहणारे जे गृहस्थ आहेत ते आपल्या आजूबाजूलाच शेजारच्या रूम मध्ये किंवा आजूबाजूला झोपत असतात. तर काय होतं, परिक्रमावासी सकाळी 2 वाजल्यापासून उठायला सुरुवात करतात. उठल्यानंतर ठीक आहे, उठा, तुमचं काय असेल ते आवरा. तर त्याच्यामध्ये न जाता जर 2 जणांचा, 3 जणांचा, 4 जणांचा गट असेल तर त्यांच्या आपापसामध्ये चर्चा 2-3 वाजल्यापासून चालू होतात. त्यामुळे काय होतं, तुमचा तर विरंगुळा होतो, पण जे गृहस्थ आहेत ज्यांना दिवसभर रात्रभर परिक्रमावासींची सेवा करायची त्यांच्याही झोपेचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे असं न करता शांततेमध्ये त्यांचंही उरकू द्या, आपलंही उरकू द्या आणि निवांतपणे उठा, निवांतपणे तुम्ही मार्गस्थ व्हा. सकाळी 5ला जरी आपण उठलात तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. त्याच्यामुळे गृहस्थ ठिकाणी असल्यानंतर एवढी काळजी घ्या. आश्रमामध्ये आपल्याला कोणी विचारत नाही. आश्रमामध्ये जे काही असतं जसं असतं तसं आपण स्वीकारतो. मग हे गृहस्थ जे आहेत त्यांना आपण का त्रास द्यायचा एवढा. एवढी एक महत्वाची काळजी घ्या. बाकी सर्व गोष्टी चांगल्याच आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आल्यानंतर वरती जो मार्ग चाललेला आहे उजव्या बाजूचा त्या मार्गाने आपल्याला जायचंय. शेजारी नाला आहे, त्या नाल्याच्या शेजारूनच वरती येण्याचा एक मार्ग आहे. त्या मार्गाने आपल्याला उजव्या साईडला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पहाडीने खाली उतरल्यानंतर जेवढ्या काही पगदंडी दिसतात आपल्याला, कोणत्याही पगदंडीने गेलो ना आपण तरी अठ्ठा या गावापर्यंत पोहोचणारच आहे. फक्त कोणती पगदंडी जवळून जाईल तर कोणती लांबून जाईल. तो नाल्यातून जो खालून मार्ग होता तोही सरळ जातो, फक्त तो गोल गोल फिरून थोडासा पुढे जातो आणि हा आपल्याला सरळ सरळ चांगला मार्ग आहे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे या ठिकाणी आल्यानंतर वस्ती लागायला सुरुवात झालेली आहे आपल्याला. ही या शूलपाणीच्या जंगलात राहणारी वस्ती आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजही आपल्याला या जंगलामध्ये बघा रानमेवा भेटलेला आहे चांगला. खूप सुंदर गोड अशी बोरं आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपल्याला या ठिकाणी चांगला मार्ग आणि वस्त्या सुद्धा लागायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ आपण अट्टा गावाच्या जवळ पोहोचलोय असं वाटतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला पुढे आल्यानंतर बघा हा सिमेंटचा कच्चा रस्ता लागलेला आहे. त्या सिमेंटच्या कच्च्या मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचा आहे. पुढेही वळायचं नाही, पुढे आपल्याला डांबरी लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो तिथून बरोबर 3 किलोमीटर या ठिकाणी आलोय आपण आणि आपल्याला हे अठ्ठा गाव लागलेलं आहे. आणि पुढे आपला जो मेन रस्ता होता तो रोड आपल्याला लागलेला आहे जो बखतगड वरून आलेला आहे. आता या रोडने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय आणि हाच रोड आता बऱ्याच वेळ आपल्या बरोबर राहील. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मठवाडा गावातून जर रोड मार्गाने आपण अठ्ठा या गावापर्यंत यायचं म्हटलं तर 18 किलोमीटरचा मार्ग दिसत होता. तिथले जे शिक्षक होते त्या आश्रमशाळेतले त्यांनी आपल्याला हा पगदंडी मार्ग आहे असं सांगितलं आणि साधारण 8 ते 9 किलोमीटर आहे असं सांगितलं होतं. तर त्याप्रमाणे बरोबर हे 8 किलोमीटर भरलेलं आहे. 5 किलोमीटर आपण रमणभाईंच्या घरापर्यंत आलो होतो आणि तिथून पुढे 3 किलोमीटर. अशा प्रकारे 8 किलोमीटरवरती आपण अठ्ठा या गावात पोहोचलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रमणभाईंच्या घरापासून ते अठ्ठा या गावातील या सिमेंटच्या मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचायला आपल्याला 3 किलोमीटर होते आणि त्या 3 किलोमीटरसाठी आपल्याला 1.5 तास लागलेले आहेत. मग यावरून तुम्ही ओळखून घ्या की तो पहाड चढणं आणि उतरणं कशा पद्धतीचा असेल तो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि हे सकाळी सकाळी आपण आलोय म्हणून 1.5 तासात आलोय.
दुपार जर असती तर थोडासा वेळ जास्त लागला असता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 18 गावातील या मुख्य रस्त्याला लागल्यानंतर साधारण 1 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा परिक्रमावासींच्या सेवासाठी आश्रम आहे डाव्या बाजूला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि आपण पुढे मार्गस्थ आहोत. या ठिकाणी आश्रमामध्ये आपल्याला चाय प्रसादीसाठी बोलवलंय, तर आपण आतमध्ये जाऊन चाय प्रसादी घेऊयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या बडी सिरखडी गावामध्ये हे आश्रम आहे. आपण आठ्ठापासून साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला आश्रम आहे. या ठिकाणी सरकारने हॉल तर बांधून दिलेला आहे, पण बाकीची व्यवस्था आतमध्ये काही नाहीये. आता या ठिकाणी गॅस संपलेला आहे, त्याच्यामुळे तो गॅस भरण्यासाठी आपण या ठिकाणी जे रोशन पिंपळे आहेत त्यांनी आपल्याला जे पैसे पाठवले होते त्यातले 500 रुपये आपण या ठिकाणी देतोय त्यांना. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रोशन पिंपळे साहेबांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी कोणतंही नेटवर्क नाहीये, त्याच्यामुळे आपण जे काल 500 रुपये घेतले होते एका व्यक्तीकडनं त्यांना ट्रान्सफर करून, तर त्यातले 500 आपण या ठिकाणी रोख स्वरूपात दिलेले आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रोशन पिंपळे साहेबांनी खूप छान अशी आर्थिक मदत या ठिकाणी पाठवली होती, तर ती आपण सर्व शूलपाणीच्या आश्रमांमध्ये त्यांच्या नावे दिलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण एवढीच प्रार्थना करूयात की त्यांना नेहमी सुख आणि आनंद याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हा जो सरळ आपला मुख्य मार्ग आहे त्या मार्गाने आपण पुढे उंबरठ या गावापर्यंत आता मार्गस्थ होतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 18 गावातून साधारण आपण 2.5 ते 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा सुंदर असं दृश्य आपल्याला निसर्गाचं दिसतंय. सगळ्या दऱ्या आहेत खाली आणि आपण या मुख्य मार्गाने सिमेंटच्या मोठ्या रस्त्याने खाली उतरत चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असं दृश्य आहे या ठिकाणी. झाडी जास्त नाही आहेत, पण निसर्गाचं जे सौंदर्य आहे ते खूप सुंदर दिसतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 18 गावापासून साधारण 6 किलोमीटर पुढे आपण मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उंबरठ गावाला सुरुवात झालेली आहे. उंबरठ गावाचा परिसर आता चालू झालेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि या ठिकाणी बघा उजव्या बाजूला मा नर्मदा परिक्रमा वासियों के लिए अन्न क्षेत्र दिसतंय, म्हणजे या ठिकाणी आश्रम आहे. आपण त्या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती करूयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात. 10:15 वाजलेले आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उंबरठ या गावातील आश्रमामध्ये आपण बालभोग स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत. जो आपला मुख्य मार्ग होता त्या मुख्य मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उंबरठ या गावातून साधारण 7 किलोमीटर आपण याच रस्त्याने सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला साकडी हे गाव लागलेलं आहे. आणि या साकडी गावाच्या पुढे आता 2 प्रश्न उभे राहिलेले आहेत. एक म्हणजे या सरळ मार्गाने जायचं का नाही जायचं. त्याचं कारण असं आहे, पुढे गेल्यानंतर आपल्याला एक मैया लागते, त्या मैयामध्ये बॅकवॉटर आलेलं आहे नर्मदा मैयाचं, त्याच्यामुळे त्या ठिकाणाहून नावेने जावं लागतं. आणि दुसरा एक मार्ग जर आपण घेतला पहाडी मार्गाने 3 किलोमीटर फिरून जातो आणि त्याच्यामध्ये नाव घ्यावी लागत नाही. तर आता तोच प्रश्न खूप मोठा पडलेला आहे की काय करावं. बघूयात पुढे आपण जाऊन थोडासा विचार करूयात या गोष्टीवरती. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता या ठिकाणी आल्यावर बघा 2 मार्ग आहेत. हा जो सरळ मार्ग आहे ते सरळ मार्गाने गेलो आपण तर 3 किलोमीटर वरती टेमला हे गाव आहे आणि नर्मदा मैयाचं बॅकवॉटर आल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला नावेने जावं लागतं. आणि हा जो मुख्य रस्ता आहे या रस्त्याने जर सरळ पुढे गेलो अजून 1-2 किलोमीटर तर तिथून एक मार्ग निघतो. त्या मार्गाने गेलो तर आपल्याला नाव घ्यावी लागत नाही. तर आपण याच मार्गाने जाऊयात मुख्य मार्गाने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघा ही मैया आहे आणि ही मैया इथून पुढे जातीये या पुलाच्या पलीकडून आणि त्या ठिकाणी नर्मदा मैयाचं बॅकवॉटर येऊन एकत्र झालेलं आहे. तिथून पुढे नावेने जावं लागतं. त्याच्यामुळे आपण चाललोय आता थोड्याशा लांबच्या मार्गाने
रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता या मार्गाने साधारण आपल्याला 15 किलोमीटर गेल्यानंतर कुलवट नावाचं गाव लागेल. त्या गावापर्यंत आता आपल्याला आज पोहोचायचं आहे, कारण तो परिक्रमा मार्ग आहे. हा परिक्रमा मार्ग नाहीये. ज्याला कोणाला नावेनी जायला काही अडचण नाही बॅकवॉटर मधून, त्यांनी सरळ त्या पाठीमागच्या मार्गाने गेलं तरी चालेल. ज्याला मनामध्ये अडचण आहे असं वाटत असेल तर त्यांनी या मार्गाने, हा जो मुख्य सिमेंटचा मोठा मार्ग आहे, त्यांनी सरळ पुढं मार्गस्थ राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गामुळे आपलं टेमला गावामध्ये जे मनकेश्वर महादेव मंदिर आहे, ते मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाहीये. कारण तिथं जर गेलो आपण तर परत मागे येणं अडचणीत येईल आपल्या. त्याच्यामुळे आपण त्या मंदिराकडे न जाता सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या ठिकाणाहून नावेच्या ऐवजी जर वरून पूल जरी असता तरी थोडाफार विचार करता आला असता आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 1 ते 1.25 किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी संदीपानी विद्यालय सोंडवा असं लागलेलं आहे. आणि समोर पहा एक मंदिर दिसतंय. त्या मंदिराच्या तिथून एक डांबरी मार्ग आहे आतमध्ये जाण्याचा. आपण त्या मार्गाच्या तिथून आतमध्ये जाऊन पुढे बिना नावेने जाता येतंय का, तो मार्ग आहे का बघूयात. जर असेल तर थोडंसं अजून शॉर्टकट होईल, आणि नसेल तर आपल्याला अजून गोल फिरून जावं लागेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मंदिरापासून जो मार्ग जातोय उजव्या बाजूला आतमध्ये, त्या मार्गाबद्दल चौकशी केली तर त्यांनीही पूर्णतः जाता येत नाही आपल्याला शेवटपर्यंत. मध्ये मोठ्या मोठ्या पहाडं लागतात असं इथल्या ग्रामस्थांनी सांगितलंय. त्याच्यामुळे आपण काय करूयात, सरळ या मार्गानेच जाऊयात. अजून 1-2 किलोमीटर वाढतील, पण व्यवस्थित जाऊयात आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. टेमला या गावातील मनकेश्वर महादेव मंदिरात आपण तर गेलो नाही, कारण त्या ठिकाणाहून नावेने जायला लागणार होतं. पण आपल्याबरोबर जे सहपरिक्रमावासी होते ते त्या मार्गे जाणार होते, तर त्यांना व्हिडिओ काढून पाठवायला सांगितलंय. त्यातून आपण दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या ठिकाणाहून साधारण 3.5 ते 4 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी सोंडवा गाव लागलेलं आहे आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा सोंडवा गावाचा चौक लागलेला आहे. या सोंडवा गावाच्या चौकातून आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. वालपूर गावाच्या मार्गाकडे आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने एकही परिक्रमावासी नाहीये. जे कोणी गाडीने, कारने किंवा बसने परिक्रमा करणारे आहेत ते या मार्गाने दिसत आहेत. बाकी सगळे त्या नावेच्या मार्गाने गेलेले आहेत. 2 नद्या त्या ठिकाणी लागतात आणि दोन्ही नद्यांमध्ये नर्मदा मैयाचं बॅकवॉटर त्या ठिकाणी आलेलं आहे, म्हणून आपण हा मार्ग निवडलेला आहे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. 5 ते 6 किलोमीटरचा फेरा आपला वाढतोय. त्याचं कारण असं आहे, मधून एक मार्ग सांगितला होता आपल्याला त्या मंदिरापासून, तर त्याही मार्गाने जाण्यासाठी ग्रामस्थ नको म्हणाले आणि पुढूनच जायला सांगितलं. त्याच्यामुळे आपण या 5 ते 6 किलोमीटरचा फेरा वाढून आता आपण पुढे चाललोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जशी नर्मदा मैयाची इच्छा असेल त्या पद्धतीने आपण पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 5 किलोमीटर याच मार्गाने आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी वाघपूर गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. तर या गावातून अजून साधारण 5 ते 6 किलोमीटर जाणं बाकी आहे आपल्याला. आता हे वाघपूर गाव आहे आणि या वाघपूर गावातून अजून आपल्याला साधारण 5-1 किलोमीटर जायचं आहे. हा जो सरळ मार्ग आहे त्या सरळ मार्गाने जसं जसं दिशेने हा मार्ग फिरतोय त्या दिशेने आपल्याला जायचं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुलावरून थोडंसं पुढे आल्यानंतर अशा पद्धतीचं गाव आहे हे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी थोडंसं पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते लागलेत. हा मुख्य रस्ता सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि या उजव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वालपूर गावात आपण आल्यानंतर चौकामध्ये एका किराणाच्या दुकानदाराने आपल्याला बोलून घेतलं. शांत 10 मिनिटं बसायला लावलं. बसून बालभोग, चाय प्रसादी दिली
आणि मग पुढे मार्गस्थ केलं. त्याचबरोबर पुढे जाऊन खाण्यासाठी पुन्हा केळी प्रसाद दिला, सफरचंदाचा प्रसाद दिला आणि मग आपण पुढे मार्गस्थ झालोय आता. कारण आता वाजलेले आहेत 5 आणि साधारण 4 ते 4.5 किलोमीटर अजून जायचंय आपल्याला. जर पोचणं झालं नाही कुठं तर एखाद्या मंदिरात थांबता येईल आणि त्यांनी दिलेल्या प्रसादीचा आनंद घेऊन आजच्या रात्रीचा विश्राम करता येईल. रामकृष्ण हरी नर्मदे. वालपूर गावातून पुढे निघाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा इथपर्यंत बॅकवॉटर आलेले दिसतंय. आपण या पुलावरून चाललोय. तर आपण 6 किलोमीटर लांबून आल्यानंतर सुद्धा इथपर्यंत जर बॅकवॉटर असेल तर तिथं किती असेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदा मैयाची माफी मागून आपण या पुलावरून जाऊयात. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कारण आता तर काही पर्याय नाही आपल्याला आणि कमीत कमी पुलावरून चाललोय एवढं तरी ठीक आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वालपूर गावातून साधारण आपण 4 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बेहडवा गाव लागलेलं आहे. ही बेहडवा गावाच्या वस्त्या आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. हे गाव पूर्ण पार करून आपल्याला पलीकडे जायचंय. मग त्या ठिकाणी हनुमान मंदिर असेल, तिथपर्यंत आपल्याला आता अजून जायचंय. अर्धा ते पाऊण किलोमीटर बाकी आहे. 5:45 वाजलेले आहेत आणि अंधाराही आता लवकर पडायला लागलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता समोर आपल्याला जो पूल दिसतोय तो हटणी मैयाचा पूल आहे आणि या मैयामध्ये नर्मदा मैयाचं बॅकवॉटर पूर्णपणे भरलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. किती विशाल असं पात्र आहे बघा हे हटणी मैयाचं आणि त्याच्यामध्ये हे सगळं नर्मदा मैयाचं बॅकवॉटर आलेलं आहे. आणि या बॅकवॉटर मधून खूप लांबून पलीकडून सर्वजण नावेने येतात. आता प्रश्न असा पडेल की नावेने आले तरी नर्मदा मैयाचं जल ओलांडून आले आणि पुलाने आले तरी नर्मदा मैयाचं जल ओलांडून आले. प्रश्न बरोबर आहे. ज्यावेळेस मी दुपारी व्हिडिओत म्हटलं तुम्हाला थोडा विचार करून आपण ठरवूयात कुठून जायचं ते, तर विचार एवढाच केला, आपण आपल्या मैयाच्या अंगावरती पाय देऊन जाणं बरोबर आणि एखादा काहीतरी पूल किंवा स्टूल वगैरे ठेवून त्या स्टूलवरून पलीकडे जाणं, ह्या दोघांमध्ये काहीतरी फरक असला पाहिजे का नाही, एवढाच विचार केला आणि निर्णय घेतला की 6 किलोमीटर जास्त लांबून जावं लागेल, हरकत नाही, पण आपण पाण्यातून बोटीने जाण्यापेक्षा कमीत कमी पुलावरून तरी जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काही चुकलं असेल तर नर्मदा मैया माफी असावी. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा लागलेला हटणी मैयाचा पूल क्रॉस केल्यानंतर पलीकडे बघा एक पांढऱ्या कलरचं बांधकाम दिसतंय आणि त्याच्याही पलीकडे एक झेंडा आहे. तिथंच आपलं मंदिर असण्याची शक्यता आहे. तिथपर्यंत आपल्याला आता जायचंय आणि आजच्या विश्रांतीसाठी आपण तिथेच आसन लावणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बरोबर 6 वाजता आपण या ठिकाणी पोहोचलोय. हनुमान मंदिर आहे. आजच्या 46व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण याच ठिकाणी विश्रांतीसाठी थांबणार आहोत. हटणी मैयाचा किनारा आहे आणि कुलवट गावाची हद्द आहे या ठिकाणी. या 46व्या दिवसाच्या पडावामध्ये आपला एकूण परिक्रमेचा टप्पा झालेला आहे 32 किलोमीटरचा. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर.